भारतीय जनता पार्टीचा बालेकिल्ला म्हणून ओळख असलेल्या प्रभाग क्रमांक 16 मध्ये सोमवारी लोकनेते माजी खासदार रामशेठ ठाकूर साहेब यांच्या उपस्थितीमुळे महायुतीचा कार्यकर्त्यांमध्ये नवा जोश तयार झाला आहे। यावेळी लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी मतदारांशी तसेच महायुतीच्या कार्यकर्त्यांशी थेट संवाद साधत प्रभाग क्रमांक 16 मधील भाजप महायुतीचे अधिकृत उमेदवार संतोष शेट्टी, कविता चौतमल, समीर ठाकूर आणि राजश्री वावेकर यांना प्रचंड मताधिक्याने विजयी करण्याचे आवाहन केले। लोकनेते रामशेठ ठाकूर म्हणाले की प्रभाग क्रमांक 16 ने गेली अनेक वर्षे सातत्याने भाजपच्या बाजूने कौल देत विकासाची परंपरा जपली आहे। मागील निवडणुकीत मिळालेली आघाडी चांगली होती, मात्र यावेळी ती आघाडी दुप्पट करून नवा विक्रम प्रस्थापित केला पाहिजे असे आवाहन लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी कार्यकर्त्यांना केले। हा प्रभाग भाजपचा बालेकिल्ला आहे आणि तो अधिक भक्कम करण्याची जबाबदारी कार्यकर्त्यांवर आहे, असेही त्यांनी ठामपणे सांगितले। यावेळी पनवेल महापालिकेचे माजी सभागृह नेते परेश ठाकूर आणि माजी विरोधी पक्षनेते प्रीतम म्हात्रे हे दोन्ही प्रमुख नेते एकत्र मैदानात उतरल्यामुळे महायुतीची ताकद अधिक वाढली असल्याचे लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी नमूद केले। या दोघांच्या एकत्रित नेतृत्वामुळे महापालिका क्षेत्रातील प्रभागातील प्रचाराला नवे बळ मिळाले असून कार्यकर्त्यांमध्ये मोठा उत्साह संचारला आहे। या प्रचार दौऱ्यात भाजपचे ज्येष्ठ नेते जयंत म्हात्रे आणि ज्येष्ठ नेते वाय.टी. देशमुख यांची प्रमुख उपस्थिती होती। तसेच भाजप नेते जितेंद्र म्हात्रे, विवेक होन, अक्षय सिंग, देवराम शार्दूल, सुनील पोखरकर, वरुण डांगर, शिवाजी भगत यांच्यासह भाजप महायुतीचे अनेक प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। लोकनेते रामशेठ ठाकूर आणि भाजपचे नेते जयंत म्हात्रे हे दोन्ही दिग्गज नेते एकत्र प्रभागात आल्याने संपूर्ण परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते। कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य संचारले असून यावेळी विजय केवळ निश्चित नाही तर विक्रमी आघाडीनेच होणार असा आत्मविश्वास सर्वत्र दिसून येत आहे। भाजपने प्रभाग 16 मध्ये आजवर केलेल्या विकास कामांची पोचपावती म्हणूनच जनतेचा विश्वास कायम असल्याचे चित्र आहे। त्यामुळे हा बालेकिल्ला अधिक मजबूत करत महायुती यावेळी ऐतिहासिक विजय नोंदवेल असा विश्वास नेते आणि कार्यकर्ते व्यक्त करत आहेत। निवडणुकीमध्ये आपण सगळ्यांनी चांगलं काम केलंय। आता आपण राम रहीम सर्व एकत्र आलेलो बघा, सभागृह नेता आणि विरोधी पक्ष नेता दोन्ही कडचे टोकं जे होते ना ते दोन्ही टोके एकत्र आले, म्हणजे हिमालयाच्या आता दोन शिखरं एकत्र झाले। तर अशा पद्धतीने आता ह्यामुळं आपल्याला इथलं काम जे आहे त्याचं काम तसंच दिसलं पाहिजे। आपल्याला मागे सुद्धा चांगली आघाडी मिळाली होती, पण यावेळेला मात्र ही आघाडी जी आहे ना ती डबल व्हायला पाहिजे आहे। तसं आपल्याला त्या पद्धतीने आपल्याला काम करायला पाहिजे आहे। आणि शेवटी आपल्याला कल्पना आहे की आपण प्रचार करत असताना आपल्याला जास्त प्रचार करताना सांगावं लागत नाही कार्यकर्त्यांना। सगळे कार्यकर्ते इकडचे आहेत हे सगळे सुशिक्षित आहेत, म्हणजे 90-95% कार्यकर्ते जे आहेत ते सुशिक्षित आहेत। फार म्हणजे लेबर वर्कमध्ये किंवा याच्यात काम करणे फार थोडे लोक आहेत, मध्यमवर्गीय आपले जास्त लोक आहेत। तर त्या ह्याच्यातून साधारणतः आपल्याला करायचं असेल तर आपला प्रचार शिस्तीत करायला पाहिजे। आमचं आता मग सकाळची मीटिंग झाली, पनवेल महापालिका हायकमांड मीटिंग, जे दोन्ही आमदार पुन्हा सर्वपक्षीय भाजपचे, सेनेचे, राष्ट्रवादीचे, RPIचे सगळे जिल्हा स्तरावरचे नेते, अगदी महाराष्ट्र स्तरावरचे नेते असे येऊन एक बैठक झाली। त्यामध्ये पहिलं धोरण ठरलेलं आहे की कोणी नाराज असेल तर त्याला पहिले बाहेर काढा, म्हणजे आपल्याबरोबर घ्या। बाहेर काढा म्हणजे बाहेर नाही फेकायचं, तो आपल्याबरोबर जर आता ह्या 12, 13, 15 तारखेवर काम नसेल करत मग बाहेर फेकायचं। आता जो माणूस काम करणार नाही तर त्याला 15 तारखेनंतर बस बाबा तुझा आमचा रामराम, आता तुझं तू बघ, पण अजूनही आला नसेल तर त्याला बरोबर घ्यायचं, काम करायचं आहे। मला वाटतं यामध्ये तसं काय आता जास्त काही बाजूला राहिलेले नाही, सगळं आहेत ना। कुठल्याही पक्षाचा असलं चालेल, मला सांगा, भाजपचा असो, राष्ट्रवादीचा असो, शिवसेनेचा असो किंवा RPIचा असो, सगळे नेते आपल्याकडे प्रचाराला येणार आहेत। मुख्यमंत्री साहेब आपल्याकडं 12 तारखेला सोमवारी एक कलंबोलीला मिटिंग होणार आहे। आठवडे साहेब 11 तारखेला रविवारी कामोठ्यामध्ये कलंबोलीमध्ये आपण इकडे टी मारू त्यांना धावता दौरा असेल तुमच्याकडे, इकडे काय तसं एरिया असेल रोड शो वगैरे असतात थोडासा। आणि त्याच्यानंतर शिंदेसाहेब आले तर त्याचे दुसरे कोणते येतील, शिंदेसाहेबांचा प्रयत्न चालला आहे, पण त्यांना आता बरेच महाराष्ट्रामध्ये सगळीकडे धावपळ करावी लागतोय। पण महाडचे गोगावले साहेब येणार, त्याचा मंत्री आहेत ना गोगावले, ते येणार आहे। दुसरं तटकरे, आदिती तटकरे मॅडम त्या पण येणार आहे। सगळे महिला बालकल्याण पण जोरात लागणार
ग्रामीण पण लागणार, शहरी पण लागणार, सगळं जोर लागणार आहे. फक्त माझं म्हणणं आहे की आता जिथं आपल्याला वाटतं की जाणं गरजेचं आहे तिथं आम्ही त्यानं नेऊ. सगळीकडे काही पूर्ण महापालिका पनवेल, कलमोली, खारघर, कामोठे आणि नवीन पनवेल इथं फिरवणं अवघड आहे. आपण करणार आहोत. तर आता इथं चांगलं काम झालं आहे, पण आमच्याकडे कोणी आलेच नाहीत असं व्हायला नको म्हणून तुमच्याकडे आम्ही आलो आहे.